आपण स्पीड टाइम डिस्टन्सवरची गणित बघत होतो. बघा स्क्रीनवर दिला एक क्वेश्चन. एक छोटे विमान हवा स्थिर असताना 320 किलोमीटर तास वेगाने जाते. हवा 40 किलोमीटर तास या वेगाने कायम वाहत आहे. वाहत्या हवेच्या विरुद्ध दिशेला यात्रा करण्यास त्या विमानाला एकूण 135 मिनिटं लागतात. तर त्या विमानाला हवेच्या दिशेने यात्रा करण्यास किती वेळ लागेल? बघा विमानाचा स्पीड काय 320, हवेचा स्पीड 40. प्रवास कसा करतोय? विरुद्ध दिशेला प्रवास करतोय. म्हणजे 320 मधनं 40 काढून टाका, उरले किती? 280. 280 ला यात्रा करण्यास त्या विमानाला 135 मिनिटं लागलेत. बरोबर आहे. म्हणजे विमान पोहोचलं ठिकाणी. तर विमानाला हवेच्या दिशेने यात्रा करण्यास आता काय झालंय? स्पीड चेंज झालेला आहे. बघा आता इथं तुम्हाला ती थेरी वापरायची. कुठली वाली? एक जर का वाढलं तर दुसरं वाढतं आणि एक जर का वाढलं तर दुसरं कमी होतं. मला सांगा स्पीड हवेच्या विरुद्ध दिशेने म्हणजे तेव्हा किती होता? 280 स्पीड. बरोबर आहे. आणि हवेच्या सोबत जर का असेल तर किती होणार आहे? 360 होणार आहे. बरोबर आहे. हे 40 पण या 320 मध्ये ऍड होतील, मदत करणार आहे ना हवा पण त्याला उडून जाण्यासाठी. बरोबर आहे. 360. आता 380 होते स्पीड, आता 360 झाली. स्पीड काय झाली? वाढलीये. स्पीड जर का वाढलीये तर हे जे 135 मिनिटं लागणार आहेत ते काय होणार आहेत? कमी होणार आहेत. बरोबर आहे. 280 ला 135 मिनिटं, स्पीड वाढवली की टाइम कमी लागतो आपल्याकडे. बरोबर आहे. डिस्टन्स जर का कॉन्स्टंट आहे, ही तर हेच समजून घ्यायचं होतं आपल्याला. जर सगळ्यात पहिल्या लेक्चरला, ह्या टॉपिकच्या सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण काय करणार आहोत, तर डिस्टन्स जर का कॉन्स्टंट असेल तर स्पीड वाढवल्यानंतर टाइम कमी लागतो. हे इथं आपल्याला अप्लाय करायचंय. बरोबर आहे. आता बघा सोडून घेऊयात आपण. हवेच्या विरुद्ध दिशेने किती आहे? 280. कारण की 320 मधनं हे 40 मायनस करा, 135 मिनिटं. आता हवेच्या सोबत जाणार आहे म्हणजे किती? 360 गुणिले किती मिनिटं लागणार आहेत? ह्या चौकोनात ते लिहायचे आहेत आपल्याला. बरोबर आहे. हेच करायचं ना. स्पीड वाढली की टाइम कमी लागणार म्हणजे आपण ह्या फॉर्मॅटमध्ये लिहित असतो. तुम्हाला माहिती आहे ही पहिली वाली कंडिशन. 180 ला 135 मिनिटं, 136 ला किती मिनिटं? केव्हा ते वाले नाही, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बरोबर. एक वाढलं की दुसरं कमी होतं. ही ती वाली कंडिशन आहे. तेव्हा हे वापरायचं. केसेस आपण माणसांच्या वेळेस बघितल्या होत्या. माणसं वाढवले की दिवस तास कमी लागत होते. बरोबर आहे. ही पहिली वाली केस आहे, ही दुसरी वाली केस आहे. राईट. कोणी भाग देऊ शकतो? आपण कोणी देऊ शकतो, तसं काय नाही. बघा 7 ने भाग दिला, सॉरी कितीने? 280 म्हणल्यानंतर ओके 40 ने भाग दिला. इथं आलं 7, इथं आलं 9. राईट. किंवा मग 0 कट करून 4 ने भाग द्या. ओके. 9 ने 135 ला भाग दिला, उरले किती? 15. 9 ने जर का 135 ला भाग दिला तर 15 उरतात. 15 साती 105. एवढं साधं सिंपल गणित होतं. एवढंच करायचं होतं. 105. बघा 280 गुणिले 135 करून बघा आणि 260 गुणिले 105 करून बघा. अंतर सेम येणार आहे. ओके. आलं लक्षात? पुढचं गणित. 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास मोनोरेल वेळेवर पोहोचते. जर 20 किलोमीटर प्रति तासने वेग वाढवला तर 1 तास लवकर पोहोचते. तर मोनोरेल एकूण किती अंतर कापते? एक तर क्वेश्चन सोडवण्याच्या आधी म्हणजे ज्याला गणित कळो न कळो, लॉजिक ज्याला कळतं ना त्याला उत्तर येणार आहे. बघा एक तर तो 60च्या स्पीडनं चाललाय आणि दुसरा 20 ने वाढून म्हणजे कितीच्या स्पीडनं चाललाय? 80च्या स्पीडनं चाललाय. बरोबर आहे. डिस्टन्स काही पण असू द्या, स्पीड काय एकदा 60 आहे, डिस्टन्स तेवढंच असणार आहे, त्याला 80 आहे. अशी कोणती संख्या आहे ज्याला 60 आणि 80 ने भाग जाणारी खालीनं? दिलेल्या ऑप्शन पैकी 240 झालं. म्हणजे कुठलं गणित करायची पण गरज नाहीये, काहीच करायची गरज तेव्हा नव्हती. ठीक आहे. ज्यांना आता फास्ट डोकं चालतं आणि ज्यांना ह्या गोष्टी कळतात त्यांच्यासाठी होतं ते. पण आपण उत्तर काढू शकतो. उत्तर काढणार आहोत आपण. बघा वाढवला तर लवकर पोहोचते म्हणजे काय? डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. राईट. डिस्टन्स कॉन्स्टंट आहे म्हणजे आपण इथं जर का असं ठेवलं किती काहीतरी एक टोटल वर्क किंवा डिस्टन्स किंवा LCM हेच ठेवत असतो ना आपण इथे. डिस्टन्स कॉन्स्टंट जर का असेल 60च्या स्पीडने गेला आणि 80च्या स्पीडने गेला तर 1 तास कमी लागतो. बरोबर आहे. आपण ह्या दोघांचं LCM इथे ठेवतो आपण. बरोबर. दोघांचं LCM जर का ठेवला तर किती आला? 240.
राईट. तरी बघून घ्या आपण 6च्या स्पीडने गेला तर 60च्या स्पीडने गेला तर 4 तास आणि 80च्या स्पीडने गेला तर 3 तास. लागला का 1 तास कमी म्हणजे 240 बरोबर आहे. बरोबर, दोघांचं एलसीएम काढून 240 राईट. किंवा अजून दुसरं 60ची स्पीड आहे 80ची स्पीड आहे, डिस्टन्स कॉन्स्टंट आहे म्हणजे काय असणार आहे तुमचा टाइम आणि वेळ यांच्यामध्ये व्यस्त चलन असणार आहे. व्यस्त चलन असणार आहे बरोबर आहे. म्हणजे यांचा जो काही रेशो आहे राईट, यांचा रेशो काय होतं, रेशो काय असणार यांचा 3 आणि 4 हा व्यस्त प्रमाणात असणार आहे बरोबर आहे. म्हणजे काय इथे येणार आहे 4 आणि हा 3, हा इकडचा रेशो मी इकडे लिहितो. यांचा रेशो काय असणार आहे 3, यांचा रेशो काय असणार आहे 4, हा 4 इकडे याच्यासोबत गुणाकारात, हा 3 याच्यासोबत इकडे गुणाकारात, इन्व्हर्स होतं येते बरोबर आहे. स्पीड वाढवला की टाइम कमी लागणार आहे म्हणजे ही पहिली वाली केस, ही दुसरी वाली केस. आलं ना 240 साइन चौक 24ला 240 8 240च. रेशोवरून काढलं कसंही काढलं तरी आन्सर त्याचं येऊन जातं. पुढचं गणित ओके. याच्यामध्ये थोडंसं एक तुम्हाला जर का याला फॉर्म्युल्याने जायचं नसेल, फॉर्म्युल्याने आणि यांनी त्यांनी गेलं ना एक किमान 8.5 मिनिटं लागतात याला, 7.5-8 मिनिटं लागतातच याला. कारण की ते फॉर्म्युला लिहून एक बाय स्टेप करत जाणं मला तर जमणार नाही आणि मला ते वेळ घालवणं शक्य नाही तेवढा. ठीक आहे, आपण आता फक्त क्वेश्चन वाचून घेऊयात. आगगाडी ए ची लांबी x मीटर्स आणि वेग u किलोमीटर प्रति तास आहे. तसेच आगगाडी बी ची लांबी y मीटर्स आणि वेग v किलोमीटर प्रति तास आहे. जेव्हा त्या दोन गाड्या उलट दिशेने समांतर धावतात, उलट दिशेने, तेव्हा त्या परस्परांना t मिनिटात ओलांडतात. पण जेव्हा त्या एकाच दिशेने समांतर, एकामागे एक समांतर धावतात तेव्हा त्या परस्परांना 4 मिनिटात ओलांडतात. तर जर u जर का 50 किलोमीटर असेल, हा u जो आहे 50 किलोमीटर आहे, तर v ची किंमत किती बरोबर आहे. आता बघा लागणारा वेळ काय, तर t आहे इकडे उलट दिशेने. म्हणजे कसं, अरे उलट दिशेने जेव्हा त्या उलट दिशेने धावतात, उलट दिशेने जेव्हा त्या धावतात तेव्हा त्या किती वेळामध्ये उलट दिशेने धावतात तेव्हा t वेळ t लागतोय बरोबर आहे. आणि जेव्हा समांतर आहेत, एकमेकांच्या मागोमाग आहेत, एकाच दिशेने, तेव्हा काय लागतात त्यांना 4t लागणार आहे बरोबर आहे. मला सांगा याच्यामध्ये डिस्टन्स कॉन्स्टंट आहे का? इकडेही 2 ट्रेन एकमेकांचं अंतर कापतायत, इकडेही 2 ट्रेन एकमेकांचं अंतर कापतायत, म्हणजे ट्रेनचं अंतर हे कॉन्स्टंट आहे. अंतर कॉन्स्टंट असेल तर तुम्हाला माहिती आहे काय, वेग आणि वेळ हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात. म्हणजे काय, हा t येणार इकडे आणि हा 4t जाणार इकडे, हा झाला त्यांचा वेग बरोबर आहे. चालेल, म्हणजेच काय, हा t आणि हा t कॅन्सल केला म्हणजेच काय उरलं काय, एकास 4. स्पीडचा रेशो आहे, काही डझंट मॅटर, काही वेळ नाही लागत, काहीच नाही. ठीक आहे, एकास 4 राईट. आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला की त्याच्यापैकी u हा किती दिलेला आहे, u किती दिलाय 50 दिला, हा इथे u, v ची किंमत काढा. u इथे किती दिलाय त्यांनी 50, इथे स्पीड काय होतीये ऍड होतीये बरोबर आहे. इथे स्पीड काय होणार आहे ऍड होणार आहे, इथं मायनस होणार आहे कारण की एकमेकांकडे ते एकमेकांना ओव्हरटेक करतात. ओव्हरटेकची कंडिशन म्हणजे मायनस बरोबर आहे. आता मला सांगा ह्या 50 मध्ये किती टाकल्यानंतर तर रेशो 4 होईल, रेशो काय होणार आहे 4, आणि 50 मधून तेवढे मायनस काढल्यानंतर रेशो 1 राहणार आहे. 50 मधनं तेवढे मायनस करून रेशो 1 राहणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला फक्त ऑप्शन चेक करायचे. पहिला ऑप्शन आपण चौथा घेऊया. 100 आणि 50 आणि 50 किती झाले 100. 100 हा कोणाचा 4 रेशो असू शकतो, कोणाच्या चौपट आहे तर याच्या चौपट आहे 25च्या. 100 हा कोणाच्या चौपट आहे 25च्या. मग 50 मधून 50 काढल्यानंतर 25 उरायला पाहिजे, ते उरत आहेत का, नाही उरत आहेत, 0 उरत आहेत. ऑप्शन चौथा नाहीये राईट. तिसरा टाकून बघू. 50 आणि 40 किती होतात 90. हे 50 वजा 40च्या चौपट आहेत का, 50 वजा 40 10, 10च्या चौपट 40 होतात, 10च्या चौपट 90 होत नाहीत.
तिसरा ऑप्शन पण गेला. आता दुसरा ऑप्शन 50 आणि 70 किती होतात? 120 होतात. 50 वजा 70 किती होतात? फक्त 20 होतात. म्हणजे 70 वजा 50 20 होतात. 20च्या चौपट आहेत का 120? नाही. हा पण ऑप्शन कटला. आता ऑप्शन 30 बघा. 50 आणि 30 किती होतात? 80. 50 वजा 30 किती होतात? 20. आहे का ह्या टीच्या हे 4T स्पीड? झालं की नाही? इकडे किती पाहिजे? टी पाहिजे, इकडे 4T पाहिजे. हा झाला 20, हा झाला 80. आहे ना? रेशो पण बघा की 1 आहे, हा 4 आहे. झालं. म्हणजे इथं तुम्हाला बाकी कुठल्याही फॉर्म्युल्याने न जाता फक्त तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट लॉजिक इथे लावायचं होतं. राईट. म्हणून तुम्हाला ते आधी सांगितलं की जर का डिस्टन्स कॉन्स्टंट असेल तर वेळ आणि वेग हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात. डायरेक्ट उचलून दुसरा एकमेकांसोबत लावून टाकायचा. त्यांना लावा नाही तर त्यांचा रेशो लावा, डझंट मॅटर, फरक नाही पडत त्याचा फारसा. ठीक आहे. आपण आता एक पुढचं क्वेश्चन बघूया. 200 मीटर लांबीची एक ट्रेन 48 किलोमीटर या वेगाने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका माणसाला पार करते. त्याच वेळी दुसऱ्या दिशेने 60 किलोमीटर या वेगाने जाणारी 150 मीटर लांबीची गाडी सुद्धा त्या माणसाला पार करते. तर त्या दोन्ही गाड्या त्या माणसाला पार करायला किती वेळ लागतील? काही क्वेश्चनच नाही. हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला फार तर फार तुम्हाला 20 ते 25 सेकंद लागले पाहिजे. ठीक आहे. बघा, 2 कंडिशन दिलेल्या आहेत. पहिली कंडिशन काय? मी आधी लिहून घेतो. 480 मीटर 36 सेकंदात. राईट. दुसरं काय? स्पीड 600 मीटर 36 सेकंदात. बरोबर आहे. मग त्यांनी काय सांगितलंय की 200 मीटर लांबीची ट्रेन त्या माणसाला पार करते म्हणजे काय? ती स्वतःच अंतर पार करते ना. बरोबर आहे. स्वतःचं अंतर म्हणजे किती? 200 मीटर. 200 मीटर पार करायला किती वेळ लागणार तिला? ते. आणि इकडं हिला 150 मीटर पार करायला किती वेळ लागणार आहे? ते. अरे काय सिंपल आहे की. बघा, हे कोणाच्या तरी तिप्पट आहेत, त्याच्या हे चौपट आहे. बरोबर आहे. जर काही 0 मी काढूनच टाकले, मला माहिती ते काटाकाटी होतोय, 0 निघून गेले. कोणाच्या तरी तिप्पट आहेत, त्याच्या हे चौपट आहेत, म्हणजे 12च्याच. मग हे पण कोणाच्या तरी चौपट आहेत, त्याला आपल्याला तिप्पट काढायचे म्हणजे किती? 15. कोणाचे चौपट आहेत हे? 5च्या. 5 चोक 20, त्याच्या 5चे तिप्पट काढा. रेशो 4 आणि 3च आलेला आहे ना. मग इकडे आला रेशो 3. राईट. आता 0 काढून टाका. मला एक सांगा, किती आहे हे? किती पट झालेले आहेत? काय रेशो जरी काढला, पट जरी काढले तरी काही होत नाही. 4 आहे, सॉरी, 4 पट. 15 चोक 60. किती चोक होतात? 36. 9 चोक 36 होतात. इकडे किती लागलेत सेकंद याला? 15. इकडे किती लागलेत सेकंद याला? 9. 2 सेकंदांमध्ये फरक किती आला या दोन्ही गाड्यांच्या सेकंदांमध्ये? 6 सेकंद. ऑप्शन 4 आला. क्वेश्चन वाचा काय होता? त्या माणसाला पार करतात तर त्या दोन्ही गाड्या त्या माणसाला पार करायला लागणाऱ्या वेळेत कितीचा फरक आहे? वेळेतला फरक. झालं. एवढंच करायचं होतं. काहीच नाही, काहीच नाही. 48चा स्पीड दिलेला आहे म्हणजे 480 36 सेकंदामध्ये 200 मीटर किती जाणार? आणि 60चा स्पीड दिला म्हणजे 600 मीटर अंतर 36 सेकंदामध्ये. तर 150 मीटर अंतर म्हणजे स्वतःचीच लांबी पार करायला किती वेळ लागणार? ते इकडे 9 सेकंद लागत होते, हिला 15 सेकंद लागत होते. दोघांमधला डिफरन्स कितीच आहे? 6 सेकंद आहे. झालं. तेवढंच आन्सर आहे त्याचं. अशा प्रकारे आपल्या सगळ्या स्लाइड संपून स्पीड टाइम डिस्टन्स हा टॉपिक संपलेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन टॉपिक बद्दल बोलूयात. धन्यवाद.